Hello friends, in this session we are going to see a very interesting skit, that is a play, and I hope that you will definitely enjoy the play. So let's begin. A play, part 1, scene 1, a king's court. The court म्हणजे दरबार, राजाचा दरबार आहे. The court awaits the arrival of the king. Arrival म्हणजे आगमन. राजाच्या आगमनाची वाट बघतायत. Two guards are standing front right of the stage. स्टेजच्या फ्रंट राईटला उजव्या बाजूला पुढेच अगदी there are two guards standing there. दोन पहारेकरी उभे आहेत. फर्स्ट गार्ड सेज टू द सेकंड गार्ड. सेकंड गार्डला तो म्हणतो पहिला गार्ड, बी अलर्ट, द किंग इज अबाउट टू अराइव्ह. सेकंड गार्ड म्हणतो, हु वॉन्ट्स टू बी अलर्ट. अबे किसे अलर्ट होना है, कौन अलर्ट होगा. लाइफ सीम्स लाइक वन लॉन्ग स्लीप इन दिस लँड. या जगामध्ये, या जमिनीवर, या भूमीवर लाईफ सीम्स लाईक, जीवन जणू काही असं गाढ झोप लागली असं वाटते. आय एम ॲट ईज ऑल डे दो आय एम अ गार्ड. मी किती सुस्त आहे अख्खा दिवस बघ, मी जरी गार्ड असलो तरी पण. फर्स्ट गार्ड म्हणतो, हाऊ बोरिंग, किती कंटाळवाणे. आय वंडर इफ सम इंटरेस्टिंग ड्रामा विल अनफोल्ड ॲट द कोर्ट टुडे. आय वंडर, मला आश्चर्य वाटतं. इफ म्हणजे जर, सम इंटरेस्टिंग, इंटरेस्टिंग म्हणजे काय, इंटरेस्टिंग म्हणजे काय, मजेशीर असा ड्रामा, ड्रामा म्हणजे नाटक. विल अनफोल्ड, अनफोल्ड म्हणजे काय, इट वुड एनलायवन म्हणजे काय, त्याने कदाचित वातावरण जे आहे, एनलायवन म्हणजे जिवंत होईल. एनलायवन म्हणजे काय, काय जिवंत होईल. ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. ते वातावरण आहे ना जरा थोडंसं जिवंत होईल, सगळं सुस्त पडलंय. सेकंड गाय म्हणतो, आय वुड बी इक्वली हॅपी इफ देअर वॉज नन. आय वुड बी इक्वली हॅपी. इक्वली हॅपी म्हणजे काय, इक्वली म्हणजे तेवढंच, मी तेवढाच आनंदी होईन. इफ देअर वॉज नन, जर काहीच घडलं नाही तर. एंटर द डिसायपल लुकिंग अराउंड. डिसायपल म्हणजे काय, शिष्य. एक शिष्य आहे, तो डिसायपल लुकिंग अराउंड, इकडे तिकडे पाहत येतो. फर्स्ट गार्ड म्हणतो, हॉल्ट, यू आर अ स्ट्रेंजर, गिव्ह युअर आयडेंटिटी. काय म्हणतो त्याला, होय थांब तिथे. यू आर अ स्ट्रेंजर. यू आर अ स्ट्रेंजर म्हणजे काय, यू आर म्हणजे तू, आहेस म्हणजे तू आहेस. यू आर म्हणजे काय, अ स्ट्रेंजर म्हणजे काय, अनोळखी आहेस तू. स्ट्रेंजर म्हणजे अरे अनोळखी वाटतोस तू. गिव्ह यू आयडेंटिटी. बघा, पहिल्या वाक्यामध्ये यू आर अ स्ट्रेंजर हे विधानार्थी वाक्य आहे. वाक्याची सुरुवात कर्त्याने होते, यू ने होते, नंतर क्रियापद आलंय आर आहे, आणि नंतर कर्म आलंय अ स्ट्रेंजर. यू आर अ स्ट्रेंजर. आता मी तुम्हाला काय म्हणे, यू आर स्टुडंट्स, आय एम युअर टीचर. बरोबर ना, वाक्यरचना करता येईल का. हे विधानार्थी वाक्य आहे, त्याला स्टेटमेंट असं म्हणतो किंवा असर्टिव्ह वाक्य म्हणतो आपण. बरोबर. बघा पुढचं वाक्य कोणतं आहे, गिव्ह युअर आयडेंटिटी. काय म्हणतो तो, हा काय आदेश आहे, आज्ञा आहे. कोणतं वाक्य आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. गिव्ह युअर आयडेंटिटी. गिव्ह म्हणजे दे, युअर म्हणजे तुझी, आयडेंटिटी म्हणजे काय, ओळख. तुझी ओळख दे. आज्ञार्थी वाक्य, त्याला इंग्लिशमध्ये इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणतो आपण. कोणतं, कोणतं, आणि पहिलं वाक्य कोणतं आहे, कोणतं आहे ते, विधानार्थी आहे, त्याला असर्टिव्ह सेंटेन्स किंवा स्टेटमेंट म्हणतो. यू आर अ स्ट्रेंजर, फुलस्टॉप आले शेवटी. गिव्ह यू आयडेंटिटी, क्रियापदाने वाक्याची सुरुवात झाली. बरोबर ना.
ओळख दे तुझी. डिसायपल म्हणतो यू आर राईट. हे काय विधानार्थी वाक्य. आय एम अ व्हिजिटर हिअर. मी इथे काय आहे. व्हिजिटर म्हणजे काय. व्हिजिटर म्हणजे मी इथे भेट द्यायला आलोय. अ डिसायपल ऑफ अ वाईज सेज. डिसायपल म्हणजे शिष्य. डिसायपल म्हणजे काय. उच्चार काय त्याचा. डिसायपल म्हणजे शिष्य. मी शिष्य आहे कोणाचा. अ वाईज सेज. वाईज म्हणजे काय. हुशार असा. सेज म्हणजे साधू. एका साधूचा मी शिष्य आहे. फ्रॉम द घनघोर फॉरेस्ट. कुठल्या फॉरेस्ट मधला. घनघोर फॉरेस्ट मधला. विच लाईज टू द ईस्ट ऑफ द किंगडम. कुठे आहे ते घनघोर फॉरेस्ट. टू द ईस्ट ऑफ द किंगडम. एक राज्याच्या पूर्वेला असणाऱ्या घनघोर फॉरेस्ट मध्ये अरण्यामध्ये एक साधू आहेत त्यांचा मी शिष्य आहे. फर्स्ट गार्ड म्हणतो व्हॉट ब्रिंग्स यू हिअर. कोणतं वाक्य आहे. कसलं वाक्य आहे. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. दिसतंय का ते वाक्य. प्रश्नार्थक वाक्य आहे. त्याला आपण इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. व्हॉट ब्रिंग्स यू हिअर. प्रश्न कोणत्या प्रकारचा आहे. WS प्रश्न आहे. को कैसे आना हुआ यहाँ पे. आई हैव हर्ड अमेजिंग स्टोरीज अबाउट दिस किंगडम ऑफ अंधेर नगरी एंड द ग्रेट किंग चौपट. अंधेर नगरी चौपट राजा. आई हैव हर्ड. मैंने सुना है. आय हॅव हर्ड म्हणजे काय. ऐकलंय. कोणी ऐकलंय. मी ऐकलंय. मैंने सुना है. क्या सुना है. कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बरं. कोणता टेन्स आहे या वाक्याचा. आय हॅव हर्ड. हॅव आणि पास्ट पार्टिसिपल लागलाय. कोणता टेन्स आहे सांगा पटकन. परफेक्ट प्रेझेंट. हॅव प्रेझेंट टेन्स मध्ये येतं. परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे. आय हॅव हर्ड. काय हर्ड बरं. त्यांनी काय ऐकलंय. अमेझिंग स्टोरीज. अमेझिंग म्हणजे काय. अमेझिंग स्टोरीज. फार मजेशीर गोष्टी ऐकल्या. मजेशीर. कोणाच्या विषयी. अबाउट दिस किंगडम. या राज्याविषयी. अबाउट म्हणजे च्याबद्दल. किसके बारे में सुना है. चौपट राजा अंधेर नगरी और चौपट राजा के बारे में. अबाउट दिस किंगडम ऑफ अंधेर नगरी एंड द ग्रेट किंग चौपट. तो पुढे आणखीन म्हणतो आय एम. बघा वरच्या वाक्यामध्ये हॅव म्हणजे आहे असा पण अर्थ होतो. इकडचा आय एम त्याचा पण मी आहे असा अर्थ होतो. आय एम इस्पेशली इम्प्रेस्ड बाय. इस्पेशली म्हणजे विशेषतः. इस्पेशली म्हणजे काय. विशेषतः. आय एम स्पेशली इम्प्रेस्ड. इम्प्रेस्ड म्हणजे मी प्रभावित झालोय. खरं तर मी प्रभावित झालोय बाय द फॅक्ट दॅट. फॅक्ट म्हणजे वस्तुस्थिती. कोणत्या वस्तुस्थितीने. दॅट एव्हरीथिंग इन द मार्केट. प्रत्येक गोष्ट या बाजारातली इज सोल्ड ॲट द सेम प्राइस. एकच किमतीला सगळ्या गोष्टी विकल्या जातात. टकासेर टका असं काहीतरी. टकासेर टका खाजा. टकासेर भाजी टकासेर खाजा. इज इट. नो कॉम्प्लिकेशन्स. कोणत्याच प्रकारच्या कॉम्प्लिकेशन नाही आहेत. कॉम्प्लिकेशन नाही आहेत म्हणजे काय. काही असं म्हणजे गुंतागुंत नाहीये. कॉम्प्लिकेशन म्हणजे गुंतागुंत. नो कॉम्प्लिकेशन्स म्हणजे गुंतागुंत नाही अजिबात काहीच. यू हैव हर्ड राइट. आपने सही सुना है. काय म्हणतो तो फर्स्ट गार्ड. यू हैव हर्ड राइट. वाचता येईल का रे. किती सोपं आहे बघा. कोणता टेन्स आहे सांगा मला.
जो टेन्स सांगेल त्याला मी लगेच आता बक्षीस देईन. यू हॅव हर्ड राईट. काय म्हणतो तो? कोणता? परफेक्ट. परफेक्ट पास्ट का प्रेझेंट? प्रेझेंट टेन्स आहे, पास्ट नाही. हॅव हा पास्ट प्रेझेंट टेन्स मध्ये येतो, परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये. यू हॅव हर्ड राईट, आपने सही सुना है. इन अवर लँड यू कॅन बाय द मोस्ट रिच अँड, रिच म्हणजे काय? श्रीमंत म्हणजे सर्वात उंच, उच्च. अँड डेलिक्टेबल स्वीट्स फॉर द सेम प्राइस ॲज इक्वल मेजर ऑफ द व्हेजिटेबल्स. सगळ्यात चांगल्यात चांगली आणि श्रीमंत अशा स्वरूपाची मिठाई जी आहे ना, तर ती ॲज इक्वल मेजर्स ऑफ द व्हेजिटेबल्स. भाजी ज्या भावात मिळते ना, तर त्याच भावात मिळते ते मिठाई पण. टकासेर भाजी, टकासेर खाजा. आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट. मला त्याला फार आनंद आहे. इट मेक्स लाईफ इझी. त्याच्याने जीवन काय होतं? सोपं झालंय. डिसायपल म्हणतो सो इट शुड, आणि तसं व्हायला पाहिजे. इट वुड बी गुड आयडिया टू सेटल इन दिस लँड. या भूमीवर इथे सेटल व्हायला, म्हणजे सेटल म्हणजे काय? इथे स्थायिक व्हायला फार चांगली गोष्ट आहे, चांगली आयडिया आहे, चांगली कल्पना आहे. बट फर्स्ट आय वुड लाईक टू अटेंड द कोर्ट टुडे. पण मला पहिल्यांदा हा दरबार अटेंड करावा लागेल. अँड पे माय रिस्पेक्ट टू द मायटी किंग चौपट. आणि पे माय रिस्पेक्ट म्हणजे काय? मला महाराजांना काय करायचंय? मुजरा करायचंय, नमस्कार करायचंय पहिल्यांदा. मायटी किंग, मायटी किंग म्हणजे काय? मायटी म्हणजे शक्तिमान. राजा चौपट यांना मला काय करायचंय? नमस्कार करायचंय. सेकंड गार्ड म्हणतो यू मे स्टँड देअर विथ दोज पीपल हू आर इन अ क्यू. क्यू म्हणजे काय? रांगेत. यू मे स्टँड देअर, तुम्ही त्या तिथे उभे राहू शकता. मे म्हणजे शकता. यू मे स्टँड देअर, पॉइंटिंग आउट, ते असं दाखवतात. विथ दोज पीपल हू आर इन अ क्यू, जे रांगेत उभे आहेत ना लोक, तिथे उभे राहा. लाऊड व्हॉइस फ्रॉम द बॅकस्टेज. बॅकस्टेज वरून. बॅकस्टेज म्हणजे काय? स्टेजच्या पाठीमागून. लाऊड व्हॉइस म्हणजे मोठा आवाज येतो. कुठून येतो? स्टेजच्या मागच्या बाजून. हिअर यू पीपल, हिअर कम्स द मोस्ट नोबल, द मोस्ट रेवर्ड, मोस्ट ग्रेसियस, मोस्ट लर्नेड किंग चौपट ऑफ दिस वास्ट किंगडम. वा, आरोळी ऐकायला येते. मे यू फॉर द किंग, मेक वे फॉर द किंग, गो टू द रॉयल मोनार्च. किंग चौपट arrives to the fanfare of bugles and drums and takes his place on the throne. काय होतं माहितीये का? एक मोठा आवाज ऐकायला येतो. हिअर यू पीपल, ऐका हो ऐका. कळलं का? हिअर कम्स द मोस्ट नोबल, मोस्ट रेवर्ड, मोस्ट ग्रेसियस. हे सगळे विशेषण आहेत लावलेत. कोणाला? राजांना. मोस्ट लर्नेड किंग चौपट. मोस्ट लर्नेड म्हणजे सगळ्यात शिकलेले. किंग चौपट ऑफ दिस वास्ट किंगडम, या विशाल राज्याचे महाराज पधार रहे हैं. मेक वे फॉर द किंग, बो टू द रॉयल मोनार्च. बो म्हणजे काय? नमस्कार करा, महाराजांना मुजरा करा. किंग चौपट अराइव्स टू द फॅनफेअर ऑफ द बुगुल. सिंहासनावर बसतात महाराज. बघितले का महाराज कसे सिंहासनावर बसलेत? किंग चौपट दिसले महाराज? चित्र आहे बाजूला बघा. महाराज म्हणतात किंग, लेट द कोर्ट बिगिन. चला दरबाराच्या कामाला सुरुवात करा. फोर्थ गार्ड मेसेंजर. चौथा गार्ड जो असतो मेसेंजर असतो तो.
मेसेंजर म्हणजे निरोप देणारा. द फर्स्ट कंप्लेंट, पहिली तक्रार, थीप येतो. थीप म्हणजे कोण? चोर येतो. रशेस फॉरवर्ड अँड वेल्स लाऊडली. जस्टिस, ओ मोस्ट ग्रेट किंग, आय बेग फॉर जस्टिस. जस्टिस म्हणजे काय? न्याय. ओ मोस्ट ग्रेट किंग, महाराज, आय बेग फॉर म्हणजे काय? मी भीक मागतोय, न्यायाची भीक मागतोय मी आपल्याकडे. किंग म्हणतो, अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट? आणि तुझी कंप्लेंट काय रे? तक्रार काय तुझी? ठीक म्हणतो, इन दिस ग्रेट लँड ऑफ अंधेर नगरी, माय फ्रेंड अँड आय हॅव बीन ट्रूली हार्डवर्किंग ऑनेस्ट थ्यूज. माझा मित्र आणि मी, आय हॅव बीन, आतापर्यंत कसे आहोत? ट्रूली म्हणजे खरोखरच, हार्डवर्किंग म्हणजे कष्टाळू, ऑनेस्ट प्रामाणिक कोण आहोत? थ्यूज म्हणजे थीपचं प्लुरल काय आहे? थ्यूज म्हणजे जसं लिपचं लिव्ज तसं थीपचं थ्यूज, अनेक वचन झालंय का? थ्यूज म्हणजे काय? चोर, प्रामाणिक चोर, कष्टाळू चोर. वा, काय विशेषणं लावलीत स्वतःला बघा. ऑल दीज इयर्स हॅव बीन ट्रू टू आवर प्रोफेशन. एवढी वर्ष आम्ही आमच्या पेशाशी कसे आहोत? आम्ही ट्रू आहोत. ट्रू म्हणजे काय? प्रामाणिक आहोत. कुठे? प्रोफेशन म्हणजे काय? पेशा. आमचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाशी आम्ही काय आहोत? प्रामाणिक आहोत. कोणता व्यवसाय त्यांचा? चोरी करण्याचा. वा. अँड व्हॉट इज अवर रिवॉर्ड? आणि आम्हाला बक्षीस काय मिळालं? त्याचं काय मिळालं पाहिजे? चोरीच्या बक्षीस काय मिळालं पाहिजे चोरीचं? हा, काय करायला पाहिजे? आपल्याकडे चोरी केली एखाद्याने तर त्याला काय केली जाते? शिक्षा. पण तिथे बघा, लास्ट नाईट, बघा तो सांगतो त्याची कव्यथा. लास्ट नाईट, काल रात्री, विथ ग्रेट एफर्ट्स, खूप प्रयत्नाने, वी मेड अ होल इन द वॉल, आम्ही फार एका भिंतीमध्ये काय केलं? आम्ही भिंतीला खूप प्रयत्नाने काय पाडला? होल पाडला. कोणाच्या भिंतीला? ऑफ अ मर्चंट्स हाऊस, त्या व्यापाराच्या घराच्या भिंतीला आम्ही होल पाडला. अँड वेल ऑल हिज फॅमिली वेअर अवे, जेव्हा त्याची सगळी फॅमिली कुठे होती? बाहेर गेली होती. माय फ्रेंड पियर्ड थ्रू दॅट होल इन टू द हाऊस, माझा मित्र त्या पियर्ड थ्रू म्हणजे काय? त्याच्यामधून गेला. थ्रू म्हणजे च्यामधून, दॅट होल, त्या छिद्रामधून तो आतमध्ये गेला. वेन सडनली द वॉल कोलॅप्स्ड, आणि अचानक, जेव्हा अचानक द वॉल कोलॅप्स्ड, ती भिंत कोसळली आणि तो विवळतो. अँड माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल्ड, आणि माझा मित्र त्याच ठिकाणी गाडला गेला. आय हॅव लॉस्ट माय ओनली फ्रेंड, माझा एकमेव मित्र मी गमावलाय. हा घेतो ना. अँड पार्टनर, ओ किंग, इट्स द मर्चंट्स फॉल्ट फॉर लिव्हिंग इन अ हाऊस विथ सच वीक वॉल्स. हा सगळा मर्चंटचा घोडचूक आहे. अशा कमजोर भिंती असलेल्या घरामध्ये राहतो. वीक वॉल्स म्हणजे कमजोर भिंती. राजा म्हणतो, किंग सेज, फेच द मर्चंट ॲट वन्स. फेच म्हणजे काय? बोलवा त्यांना. कोणाला? मर्चंट म्हणजे कोण? व्यापारी. त्या व्यापाऱ्याला बोलवा. अ लाईफ फॉर लाईफ, द मर्चंट मस्ट बी हँग. हा, जीवाच्या बदल्यात जीव. त्या याला काय? मर्चंटला काय केलं पाहिजे? मस्ट बी हँग. हँग म्हणजे काय? त्याला लटकवलं पाहिजे फासावर. हँग म्हणजे फासावर लटकवणे. द थर्ड गार्ड लिव्स अँड रिटर्न्स विथ द मर्चंट हु बोज बिफोर द किंग. बोज म्हणजे वागतो असा, महाराजांना नमस्कार करतो, मुजरा करतो. मर्चंट म्हणतो, मर्सी ओ नोबल किंग. मर्सी म्हणजे काय? मर्सी म्हणजे काय? दया. दया करा महाराज, दया करा.
कोणावर? ओ नोबल किंग. आय हॅड नो इंटेन्शन ऑफ किलिंग दीज स्किल्ड प्रोफेशनल्स. एवढे तरबेज व्यावसायिकांना त्यांना मारण्याचा कोणताही माझा हेतू नव्हता. आय हॅड नो इंटेन्शन. नो इंटेन्शन, हॅड नो इंटेन्शन म्हणजे माझा हेतू नव्हता. इट इज नॉट माय फॉल्ट दॅट द वॉल ऑफ माय हाऊस कोलॅप्स्ड. कोलॅप्स म्हणजे काय? कोसळली. माझी घराची भिंत कोसळली का? हा काय माझा दोष नाही महाराज. माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ट. माझं घर रिसेंटली म्हणजे काय? म्हणजे नुकतंच. रिसेंटली म्हणजे काय? बिल्ट म्हणजे बांधलंय. इज द फॉल्ट ऑफ. कोणाचा फॉल्ट येतो? ऑफ द ब्रिकलेयर हु केअरलेसली बिल्ट सच अ वीक वॉल. ब्रिकलेयर जो आहे ना, गवंडी असतो ना, त्या गवंड्याचा दोष आहे. अरे म्हणजे तो भिंत रचतो ना, त्याचा दोष आहे. हु केअरलेसली. केअरलेसली म्हणजे काय? केअर शब्द आहे. केअर म्हणजे काळजी. केअरलेस म्हणजे निष्काळजी. आणि केअरलेसली म्हणजे निष्काळजीपणे. किती केअरलेसली बिल्ट. बिल्ट म्हणजे बांधलं. सच अ वीक वॉल. आणि एवढी कमजोर भिंत बांधली त्याने. किंग म्हणतो ब्रिंग द केअरलेस ब्रिकलेयर इमिजिएटली. ब्रिंग म्हणजे बोलवा. हा वर्ब आहे म्हणजे आज्ञार्थी वाक्य आहे. ब्रिंग द केअरलेस ब्रिकलेयर इमिजिएटली. ही मस्ट हँग फॉर हिज फॉल्ट. त्याला फासावरच चढवलं पाहिजे त्याच्या गुन्ह्याबद्दल. सेकंड गार्ड लिव्स. दुसरा गार्ड जातो अँड रिटर्न्स विथ द ब्रिकलेयर. आणि तो कोणाला घेऊन येतो? त्या ब्रिकलेयरला घेऊन येतो. ब्रिकलेयर म्हणतो ओ मोस्ट काइंड लॉर्ड अँड किंग. नीलिंग टू द किंग. नीलिंग म्हणजे काय? नी म्हणजे गुडघा. महाराजासमोर गुडघे टेकत म्हणतो ओ मोस्ट काइंड. काइंड म्हणजे दयाळू. राजे महाराज, हॅव मर्सी. दया करा. आय बेग यू डोंट सेंड मी टू गॅलोज. आय अग्री. अग्री म्हणजे काय? सहमत आहे. अग्री म्हणजे मैं सहमत हूं that I built the wall which collapsed and killed a man. आणि एका माणसाला मारलं. But it was not due to my carelessness. carelessness म्हणजे निष्काळजीपणा. नाव नेस लागलाय म्हणजे त्याला काय होतो? कोणता मूळ शब्द? केअर. केअर म्हणजे काळजी घेणे. केअरलेस निष्काळजी. आणि केअरलेसनेस म्हणजे निष्काळजीपणा. नाऊन होतो तो का नेस लागल्यानंतर. द मॉर्टर विच आय युज्ड सो टू ले द ब्रिक्स वॉज ऑफ पुअर क्वालिटी. मॉर्टर म्हणजे काय? मी जो माल वापरला ना तो पुअर क्वालिटीचा होता. देअर वॉज टू मच वॉटर मिक्स्ड इन इट. आणि त्याच्यामध्ये जास्त पाणी वापरलं गेलं होतं. इट इज एंटायरली द मॉर्टर मेकर्स फॉल्ट. किंग समन द मॉर्टर मेकर ॲट वन्स. समन म्हणजे काय? बोलवा. ब्रिंग म्हणजे आणा. बघा मगाशी फेच आला होता. आता समन म्हणजे काय? बोलवा. समन द मॉर्टर मेकर. समन द मॉर्टर मेकर ॲट वन्स. एकदाच त्याला हजर करा बरं. ही मस्ट पे विथ हिज लाईफ. त्याचं जीवन आता संपवायलाच पाहिजे. मस्ट म्हणजे केलंच पाहिजे. फॉर हिज थॉटलेसनेस. मगाशी कोणता होता? केअरलेस. केअर म्हणजे काळजी घेणे. तसं थॉट म्हणजे विचार करणे. विचार. थॉट म्हणजे विचार.
आणि थॉटलेस म्हणजे निर्विचार, आणि थॉटलेसनेस म्हणजे निर्विचारपणा. निर्विचारपणा हा नाऊन असतो, हा नेस लागलाय त्याला बघा शेवटी. त्याची फोड करता येईल ना आपल्याला, थॉटलेसनेस. कळलं ना? फर्स्ट गार्ड एक्झिट अँड रिटर्न्स विथ द मॉटर मेकर हू रशेस अँड थ्रोज हिमसेल्फ बिफोर द किंग. तो पुढे येतो आणि थ्रोज हिमसेल्फ बिफोर द किंग. तो वॉटर मेकरला फेकतो त्याच्यामध्ये. वॉटर मेकर जोराने कणत ओरडतो, फॉरगिव्ह मी ओ मर्सीफुल किंग. फॉरगिव्ह मी म्हणजे काय? माफ करा. मुझे माफ करो ओ मर्सीफुल किंग. मर्सीफुल म्हणजे दयाळू. हे दयाळू राजा, मला माफ कर. प्लीज डू नॉट हँग मी टू डेथ. मला काही आता मृत्यूदंड देऊ नका, मला काही टांगू नका. आय हॅव अ वाईफ अँड 2 यंग चिल्ड्रन. मला एक बायको आहे आणि 2 मुलं आहेत. हू विल लुक आफ्टर देम. त्यांची काळजी कोण घेईल? केअरलेसनेस हॅज कॉस्ट अ लाईफ. त्याच्याने एक जीव घेतलाय माहितीये तुला. यू मस्ट पे विथ युअर लाईफ. यू मस्ट पे म्हणजे काय? तुने आता मोजलंच पाहिजे, तुझ्या जीवनाची किंमत मोजलीच पाहिजे. वॉटर मेकर म्हणतो, नो 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 माय रॉयल लॉर्ड, आय एम नॉट टू ब्लेम. मला तुम्ही काय ब्लेम करू नका. द पॉट विच आय यूज टू पोअर वॉटर इन टू द मॉटर हॅड अन एक्स्ट्रॉर्डिनरी लार्ज माउथ. जे भांड मी त्या मॉटरमध्ये, त्या मालामध्ये कालवण्यासाठी, पाणी टाकण्यासाठी घेतलं, त्याला खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरीली, त्याला काय होतं? लार्ज माउथ, खूप मोठं तोंड होतं त्याचं. सो एक्सेस वॉटर पोअर डाऊन इन टू द मॉटर मिक्सचर. एक्सेस म्हणजे काय? जादा. एक्सेस वॉटर म्हणजे जादा पाणी. पोवर्ड म्हणजे ओतलं गेलं इन टू द मॉटर मिक्सचर. त्या मॉटर मिक्सचर मध्ये, माल कालवण्याच्या मिक्सचर मध्ये जास्त पाणी ओतलं गेलं. आय वॉज हेल्पलेस, आणि मी काहीच करू शकलो नाही. इट इज द पॉटर्स फॉल्ट. पॉटर म्हणजे कोण? कुंभाराचा दोष आहे तो महाराज. फॉर मेकिंग सच अ युजलेस अंडरलाईन करा, युजलेस पॉट. अशा पद्धतीचं युजलेस पॉट बनवलं. कोणाचा दोष आहे? कुंभाराचा दोष आहे. किंग म्हणतो, लेट द पॉटर बी ब्रॉट हिअर ॲट वन्स. बघा काय म्हणतो? लेट द पॉटर बी ब्रॉट. पॉटर को लाया जाए इधर. ही मस्ट बी एक्झिक्युटेड फॉर मोल्डिंग सच युजलेस पॉट. असे युजलेस पॉट बनवल्याबद्दल त्याला काय करायला पाहिजे? एक्झिक्युटेड. त्याच्यावर खटला भरला पाहिजे. फोर्थ गार्ड लिव्स अँड री एंटर्स विथ द पॉटर. पॉटर कॉवरिंग बिफोर द किंग, युअर मेजेस्टी शो मर्सी टू दिस हंबल पॉटर. महाराज, या हंबल, नम्र अशा, दुबळ्या अशा पॉटरला माफी करावी. आय अग्री. द पॉट मेड अँड सोल्ड टू द मॉटर मेकर वॉज डिफेक्टिव्ह वन. डिफेक्टिव्ह म्हणजे काय? डिफेक्टिव्ह म्हणजे काय? त्यात त्रुटी असणे. डिफेक्टिव्ह म्हणजे काय? त्रुटी असणे, किंवा कमजोर होतं ते, किंवा वेगळं होतं, खराब होतं. बट आय एम नॉट गिल्टी. पण मी काय गिल्टी नाही. गिल्टी म्हणजे काय? दोषी. पर मैं दोषी नहीं हूं. काय दोषी नाही? कशाबद्दल तो? आय वॉज मोल्डिंग दॅट पॉट. मी ते पॉट बनवत होतो. मोल्डिंग म्हणजे काय? घडवत होतो. आय हर्ड द स्वीट डेलिकेट टिंकलिंग ऑफ अँकलेट. मैंने, आय हर्ड, मी ऐकली, द स्वीट, सुंदर अशी, डेलिकेट, नाजूक अशी, टिंकलिंग म्हणजे छमछम, ऑफ द अँकलेट, कसली? पैंजनांची छनछन ऐकायला. इट वॉज द मनी लेंडर्स डॉटर. आणि ती कोणाची डॉटर होती?
मनी लेंडर्स म्हणजे कोणाची? सावकाराची. मनी लेंडर म्हणजे कोण? शी डिस्ट्रॅक्टेड मी जस्ट ॲज आय वॉज शेपिंग द माउथ अँड इट बिकम टू वाईड. शी डिस्ट्रॅक्टेड मी. डिस्ट्रॅक्टेड म्हणजे काय? डिस्ट्रॅक्टेड म्हणजे विचलित केलं. तिने मला काय केलं? विचलित केलं. असं कोण म्हणतोय? कुंभार. जस्ट ॲज, जेव्हा मी आय वॉज शेपिंग द माउथ, त्या तोंडाला आकार देत होतो आणि तेव्हाच तिने मला विचलित केलं. अँड इट बिकम टू वाईड, आणि ते काय झालं? कसं बनलं ते? खूप रुंद बनलं. किंग म्हणतो, ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हिअर ॲट दिस हिअर दिस व्हेरी इन्स्टंट. इन्स्टंट म्हणजे काय? इन्स्टंट म्हणजे अभी के अभी, आत्ताच्या आत्ता. आत्ताच्या आत्ता तिला बोलवा बरं इथे. सी मस्ट बी सेंट टू गॅलोज फॉर डिस्टर्बिंग दिस पुअर पॉटर ॲट वर्क. तिला आपल्याला कुठे पाठवलं पाहिजे? जेलमध्ये पाठवलं पाहिजे. फॉर डिस्टर्बिंग दिस पुअर पॉटर ॲट वर्क. या बिचाऱ्या पॉटरला, काम करणाऱ्या पॉटरला काय केलं तिने? विचलित केलं. फर्स्ट गार्ड लिव्ज अँड एंटर्स विथ द मनी लेंडर अँड हिज डॉटर. पहिला गार्ड जातो आणि पुन्हा एंट्री करतो, मनी लेंडर आणि त्याच्या डॉटरला घेऊन येतो. मनी लेंडर म्हणजे कोण? सावकार. और उसके बेटी को लेके आता है. मनी लेंडर सेज इन अ डेस्परेट वॉइस, ओ जस्ट किंग, हे न्यायप्रिय महाराज. जस्ट म्हणजे काय? न्यायप्रिय. स्पेअर माय डॉटर. स्पेअर म्हणजे काय? माफ करा, माझ्या डॉटरला, मुलीला सोडून द्या. शी इज माय ओनली चाइल्ड अँड टू बी वेडेड नेक्स्ट मंडे. आणि तिचं नेक्स्ट मंडेला काय आहे? लग्न आहे. ओ डू नॉट फ्रेट फादर, द किंग विल नॉट हँग मी. ओ डू नॉट फ्रेट फादर, बाबा तुम्ही असं विनवणी करू नका. किंग विल नॉट हँग मी. युअर मोस्ट इस्टीम्ड हायनेस. ती म्हणते, युअर मोस्ट इस्टीम्ड हायनेस, आय रेअरली स्टेप आउटसाइड द थ्रेशोल्ड. मी क्वचितच माझ्या घराचा उंबरठा ओलांडते. बट ॲज माय फादर सेड, पण माझे वडील म्हणाले, आय एम टू बी मॅरिड नेक्स्ट वीक. पुढच्या महिन्यामध्ये तुझं लग्न आहे. अँड माय ज्वेलरी इज नॉट रेडी. आणि तुझे दागिने अजून तयार नाहीयेत. ज्वेलरी म्हणजे काय? दागिने. आय हॅड टू गो टू द गोल्डस्मिथ शॉप. गोल्डस्मिथ म्हणजे कोण? सोनार. मुझे किधर जाना पड़ा? सोनार के दुकान में जाना पड़ा. टू अर्ज हिम. टू अर्ज म्हणजे काय? विनंती करणे. टू वर्क फास्टर अँड हँड ओव्हर माय ऑर्नामेंट्स ऑन टाइम. द पॉटर शॉप इज ऑन द वे. आणि पॉटरचं दुकान होतं ते रस्त्यात होतं. आय कुड नॉट हेल्प इट. इट इज ऑल द गोल्डस्मिथ्स फॉल्ट. हा सगळा कोणाचा चूक आहे? सोनाराची चूक आहे. हॅड ही डिलिव्हर्ड माय ऑर्नामेंट ऑन टाइम. जर त्यांनी माझे दागिने वेळेआधी दिले असते, अगर उन्होंने मेरा जो भी ज्वेलरी है वो मुझे समय पे दिया होता, तो डिलिव्हर्ड म्हणजे मला पोच केले असते वेळेवर. आय वुड नॉट हॅव बीन फोर्स टू गो पास्ट द पॉटर शॉप. मला त्या पॉटरच्या दुकानावरून जायची गरजच पडली नसती. किंग म्हणतो, देन सेंड द गोल्डस्मिथ अँड विदाउट एनी डिले ही मस्ट बी हँग. कोणाला? त्या गोल्डस्मिथला बोलवा आणि कोणत्याही प्रकारची काय नका, वेळ न दवडता त्याला फाशी द्या. So thank you for watching this video. We'll continue the second part of the play in the next video. So keep watching our videos. Thank you.